हार्डनेस कमी का बरं होतो? त्याची ॲक्च्युली असली टेस्ट कोणत्या आहेत, त्याची खरी कारणं काय आहेत आणि खरं समाधान कसं मिळू शकतं यावरती मी आज बोलणार आहे. जर तुमच्या लिंगाची कठोरता पहिल्यासारखी नाही आहे, जर तुम्हाला असं वाटतं की जेवढं पाहिजे तेवढं कडकपणा नाही आहे, किंवा तुम्हाला असं वाटतं की आपण परफॉर्म करू शकू की नाही त्याच्याबद्दल मनामध्ये भीती आहे, तर लक्षपूर्वक आहे का, ही फक्त शारीरिक समस्या नाही आहे. डोकं म्हणजे मेंदू, मन आणि शरीर दोघांची कंबाईंड रिॲक्शन आहे. आणि तुम्ही फक्त एकटे नाही आहे, लाखो पुरुषांच्या जीवनामध्ये हा प्रश्न आहे. मी डॉक्टर दीपक केळकर मागील 44 वर्षांपासून माणसांच्या, पुरुषांच्या सेक्शुअल, सायकोलॉजिकल आणि रिलेशनशिप हेल्थवर काम करतोय. आणि मी आज आपल्याला समजून सांगणार आहे हार्डनेस कोर काय होतो काय तो. इरेक्टाईल डिस्फंक्शन जे होतं म्हणजे लैंगिक कमजोरी, त्याची वैज्ञानिक ओळख कशी आहे किंवा ती कशी करावी, SSRI, स्ट्रेस, सायकोलॉजी यामुळे आपलं जीवन कसं बदलतं हे आपण आज पाहणार आहोत. सगळ्यात पहिले आपण पाहूया की हार्डनेस कसं मोजलं जातं. आम्ही याला म्हणतो इरेक्टाईल हार्डनेस कोअर, EHS. तर इरेक्टाईल हार्डनेस कोअर मोजावा लागतो. त्याच्यामध्ये ग्रेड 1 आहे. ग्रेड 1 म्हणजे असं आहे की एवढं टाईट नाही आहे आणि इंटरकोर्स काही होत नाही. ग्रेड 2 इंटरकोर्स होऊ शकतो परंतु कडकपणा नाही आहे. ग्रेड 3 जी आहे ती सेक्स चांगला होऊ शकतो आणि थोडा कडकपणा पण आहे. आणि ग्रेड 4 जी आहे त्या की अत्यंत कडक आहे, लाकडासारखं खूप कठीण कडक बनलेलं आहे. पण ॲक्च्युली खरं काय माहिती आहे का की आपल्या जीवनामध्ये पण खरं कारण माहिती आहे का, खरं कारण ॲक्च्युली तुमचं म्हणणं काय, तुम्हाला समाधान होतं आहे का, हे जास्त महत्त्वाचं आहे ना की ग्रेड 1 ते ग्रेड 4. त्याला काही अर्थ नाही तसं म्हटलं तर, पण आम्ही ते मोजतो. आता पाहूया आपण की इरेक्टाईल डिस्फंक्शनचं निदान कसं होतं. तर पाच प्रश्नांचा आम्ही एक छोटीशी टेस्ट करतो. त्यामध्ये कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, पेनिट्रेशन ॲबिलिटी म्हणजे आत टाकण्याची किती क्षमता आहे, फर्मनेस म्हणजे कडकपणा, मेंटेनन्स म्हणजे टिकाऊपणा, सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान. 5 आहेत हे. आणि याच्या आधारावरती तर इरेक्टाईल डिस्फंक्शनची कोणती स्टेज आहे हे आपल्याला पाहावं लागतं. तर पहिली आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन नाहीच आहे, पहिली स्टेज. नंबर 2 माइल्ड आहे, नंबर 3 मध्यम आहे आणि नंबर 4 गंभीर आहे. परंतु मी लोकांना हे सांगतो की बाबा काय स्कोअर आहे किंवा स्टेज कोणती आहे, ग्रेड काय आहे, याच्यापेक्षा तुम्हाला आनंद मिळतो का आणि तुम्ही परफॉर्मन्स करू शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. जर कडकपणा नाही आहे तर आपल्याला कारण शोधावं लागेल की ब्लड फ्लो कमी आहे का, हॉर्मोन्सची लेवल बरोबर आहे का, नर्वची कंडिशन कशी आहे, ताणतणाव कसा आहे, अँझायटी आहे का, किंवा या गोष्टी अलग अलग होऊ शकतात किंवा एकत्र होऊ शकतात. आणि हे पाहावं लागेल. काय होतं की जेव्हा मन आणि शरीर जेव्हा एक दुसऱ्याशी भांडायला लागतात तेव्हा जास्त प्रॉब्लेम तयार होतो आणि परफॉर्मन्स करण्यामध्ये प्रॉब्लेम तयार होतो, परफॉर्मन्स होत नाही. होतं काय की जेव्हा खूप विचार येतात तेव्हा रिलॅक्सेशन होण्याच्या ऐवजी ओव्हर थिंकिंग सुरू होऊन जातं. आज होईल की नाही होणार, झालं नाही तर काय, मी फेल झालो तर काय होईल, पार्टनर काय म्हणेल, तिला माहीत झालं तर काय होईल. आणि ह्यामुळे जो स्ट्रेस येतो त्या स्ट्रेसमुळे इरेक्शन चाललं जातं, आनंद गायब आणि मेंदूमध्ये, मनामध्ये फक्त भीती कायम उरते. आता याच्याकरता करायला काय पाहिजे, याच्याकरता करायला पाहिजे की बुवा इरेक्शनमध्ये म्हणजे ताठरता येण्यामध्ये सायकोलॉजिकल जो पार्ट आहे तो 100% असतो. त्यामुळे मी माझ्या पेशंट लोकांना हे सांगत असतो की सेक्स म्हणजे फक्त शरीराचा पार्ट नाही आहे, तो माइंडचा पण पार्ट आहे आणि दोन्ही माइंड जुळल्या गेले पाहिजे नवरा बायकोंचे. आता आपण पाहूया की SSRI जे आहेत औषधं, अँटी डिप्रेशन्स, आणि त्यामुळे काय होऊ शकतं. काय होतं की अँटी डिप्रेशन्स जे आहेत म्हणजे डिप्रेशनला देण्यात येणारी औषधं, यामध्ये SSRI हे औषध कॉमन आहे. परंतु या औषधांपासून साईड इफेक्ट पण होतात. एक म्हणजे इच्छा कम होते, सेक्शुअल डिझायर लवकर पडत नाही. तिसरं इरेक्शन जे आहे ते थोडं कमी प्रमाणामध्ये येतं. आणि चौथं ऑर्गॅझममध्ये प्रॉब्लेम येतो. पण हे सर्व जे प्रॉब्लेम आहेत हे डोस डिपेंडंट आहेत. जर डोस कमी केला तर प्रॉब्लेम ठीक होऊ शकतात. म्हणून आपल्याला पहिलं काम जे करायचं ते आहे की आपल्या डॉक्टरांना ओपनली खुल्या मनाने सांगायचं आहे. ते तुमचा डोस ॲडजस्ट करतील अँटी डिप्रेशनचा, किंवा तुम्हाला वेळ पाहून एक अलग अलग मेडिसिन देऊन पाहतील की वेळ किती आहे. सायकोथेरपी, सेक्स थेरपी हे पण करणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही डॉक्टरांना सांगितलं नाही हा प्रॉब्लेम तर डॉक्टर विचारत पण नाही. जर तुमची हार्डनेस कमी झाली असेल तर ताबडतोब डॉक्टरांना संपर्क करा. जर SSRI या अँटी डिप्रेशन औषधामुळे झालं असेल, डेफिनेट डोस बदला, औषध बदला, कमी करा. परंतु याला लपवू नका. कॉमेंटमध्ये लिहा हेल्प नीडेड. मी तुमच्या समस्यांबरोबर पुढला व्हिडिओ नक्की बनवेल.
तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लोकांना जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.